तर हॅलो गाय, श्रुतीच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे पावभाजी. आज आपला मूड झाला आहे पावभाजी बनवायचा, तर चला आपण जाऊया किचनमध्ये. तर इकडे आहे आमचे दोन शेफ आणि हे लागलेत कामाला. हॅलो श्रेया. हाय. तर आपलं इथे काय चालू आहे? श्रेयाच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपला व्हिडिओ आहे पावभाजी. सो आपले कांदा टमाटर वगैरे सगळं चॉप झालेलं आहे, जे की आम्ही नाही शूट करू शकलो. बट या आता पावभाजी बनायला सुरुवात झालेली आहे. आणि हे आमचे अक्षय, हे मला फार मदत करत आहे पावभाजी बनवण्यासाठी. आणि तो मॅश करतोय, सो ते घेतलं पाहिजे आधी. सध्या खूप गरम आहे, फार कामाचा आहे आणि मला सगळ्याच्यात मदत करतो. जेव्हा मी काही बनवत असते सगळ्याच्यात मदत करतो. पण सध्या काय आहे, मामाकडून मॅश केलं चाललेलं नाहीये. इट्स ओके, होईल होईल, हळूहळू सर्व होईल. तर ठीक आहे, तोपर्यंत आपण एक छोटासा हाऊस टूर घेऊन येऊया. तर इकडे माझी मम्मी बसलेली आहे मोबाईल बघत. हाय मम्मा. इकडे आपण आहोत आणि इकडे मम्मी टीव्ही प्लस मोबाईल बघतीये. लेट्स गो. आणखी आपल्याला किती वेळ लागणार आहे? अजून तर आपला कांदा आणि ढोबळी शिजायची आहे, तरी अजून 45 मिनिट्स मॅक्स. लवकर कर, मला भूक लागली आहे. मला सुद्धा भूक लागली आहे. प्लीज. आणि जर तुम्हाला माझ्याकडनं पावभाजी शिकायची असेल, अमरावती स्टाईल, विदर्भ स्टाईल पावभाजी, तर आपण नक्कीच एक व्हिडिओ बनवूया स्पेशल यावर. ऍक्च्युली हा पावभाजीचाच व्हिडिओ आहे, पण तरी आणखी नक्की आपण स्पेशल एक पावभाजी ट्युटोरियल घेऊन येऊया. आपण ट्युटोरियल म्हणू शकतो, रेसिपी घेऊन येऊया. इफ तुम्हाला पाहिजे असेल DM मी. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे त्याच्यामुळे. तर आता या प्रकारे आपण बघू शकतो की मामाने त्याच्या 2.5 किलोच्या हातनी पूर्ण आलू मॅश करून टाकलेला आहे. पूर्ण त्याचा जीव निघालेला आहे. आता मामा बस रे, थोडी दया कर त्याच्यावर. थैंक यू सो मच दीदी. आपका क्या ख्याल इस पे? आम्ही टमाटर टाकलेले आहे आणि हे शिजायची वेळ. खूपच लवकर होत आहे का? कारण आपल्याला भूक लागली ना. बट आता मी तुम्हाला कसं देऊ? तुम्हाला यम्मी यम्मी खायचं तर थोडा वेळ करावं लागेल. सबर का फल मीठा होता है और यहाँ तीखा होगा क्योंकि हम विदर्भियन हैं. तुमच्यासोबत जोडून राहिला थँक्यू सो मच. आणि आपलं काम बस आता होतच आलेलं आहे. मामा 2 शब्द आता सध्या भूक लागलेली आहे. आम्ही खूप जास्त भुकेले आहे सध्या. आता आम्हाला भरपूर जास्त लवकर आम्हाला जीव आला. बनवण्याची तयारी सुरू आहे. मामा प्लीज वेट. आय एम रेडी विथ माय वर्क. ओके, यू आर डन बट शी इज नॉट. So I am hungry for opening this. दीदी प्लीज हरी अप. तो अभी हमारी कुछ अपडेट आ गई है. मामा बोले हैं की फक्त जेवायला येशील का. तर आधी आपण मोबाईल सुरू करून कॅमेरा सुरू करून परत इथे पधारलेलो आहे. तर आमची अशी भाजी रेडी झालेली आहे. आणि आता आम्ही जे मॅश केलेलं आहे तो हा टाकणार आहे. मग चला मोबाईलची येणे आणि मीठच्यात टाकायची. So आपला मिक्सर इज रेडी. तर इथे आपली छानपैकी मस्त टेस्टी भाजी रेडी होतीये. यामध्ये पाणी टाक. ओके. आता आपल्याला हे टेस्ट करायला जास्त वेळ वाट नाही बघावं लागणार आहे. ही भाजी बनवायला आज आमची एक इच्छा पूर्ण करायला आम्हाला इतकं सगळं हा पसारा काढावा लागला.
इतकं सगळं तामझाम करावं लागलंय. पोटासाठी करावं लागतं. इच्छासाठी करावं लागतंय. डिझायर. Desire? इथं गाडीचं नाव आहे. मामा आपसे तो ये उम्मीद ना थी हमें. तुला माहिती नाही? तेरा तो गेम बचाना पड़ेगा. क्या व्लॉगर ये क्लिप्स में डालेगा ही नहीं अपनी बेइज्जती. वीडियो एडिटिंग में जाएगा क्या? एडिटिंग में कट हो जाएगा. लगता है हमारे शेफ को ही ज्यादा भूख लगी है. अभी शेफ बता रहे हैं कि थोड़ा सा कढ़ाई छोटी है. शेफ को पहिले समजायला. आफ्टर सो मच टाइम आता आपली पावभाजी जवळपास पूर्णपणे तयार झालेली आहे. तर बघू आता आपण आपल्या किचनमध्ये काय सुरू आहे. कुठपर्यंत आलंय काम. शॉपिंग सुरू आहे थोडं आणि ऑलमोस्ट रेडी आहे. आपले पाव सुद्धा रेडी आहेत. तिथे पाव जळत आहेत बघ. ते थोडं हे मोठं केलं होतं यांनी. अच्छा याच्या चुकीमुळे आपले पाव जळलेत का. मग ठीक है. मामा के पाव मामा को खिलाएंगे. इस बात पे कुछ कहना चाहेंगे आप. हंस ही दो यार. कांदा चिरत क्या कर रही हो. यहाँ पे वेट गेन करने के तरीके हो रहे हैं. भर भर के बटर लगाया जा रहा है. पायावर गेले. थोडासाच फरक आहे आमच्यात. बरं यासाठी चांगलं म्हणून वाढवायचं खराब म्हणून वाढवायचं. थोडासाच फरक आहे आमच्यात. ये औरत ये मुझे भाव ही नहीं देती है गाइस. बिल्कुल भी भाव नहीं देती है गाइस. सिर्फ अच्छा अच्छा बना के खिलाती है इसलिए हमने इसको रखा हुआ है. इसने मुझे रखा हुआ. तेरा तो गेम बचाना पड़ेगा. इसको रखा हुआ है. तर फायनली इथे आपली पावभाजी पूर्ण रेडी झालेली आहे. Done and dusted. Now ready to eat. Done. Not dusted. Now we'll नाव रेडी टू गो टू माय पेट. in some time we dust it with. इतने सफाई से उसका पेट काटा जा रहा है गाइस. उसको पेट में जाने के लिए उसका पेट काटना पड़ेगा. बस रे आता थोडं घर हंडे लागल ना मग ते. तो ये अब हमारी जा रही है पहली प्लेट. ये खाइए और हमें स्वाद बताइए. मी याची चव घ्या आणि आम्हाला सांगा. आपली पावभाजी कोणा केली ग. अप्रतिम ही अशी पावभाजी तुमच्या नातीनी आणि तुमच्या मुलांनी केलेली आहे. अरे बापरे खूपच सुंदर अप्रतिम. अप्रतिम टेस्ट आहे. याच्यावर मामा पाणी घ्या तिखट लागली. नाही तिखट नाही फिक्की नाही सर्व व्यवस्थित झालं. तर अशी आपली चटपटीत अशी पावभाजी बनलेली आहे. तर आमच्या पोटात कधी जाणार आहे. हे ना. उजवा काटा. तर इथे हे आमचं सगळ्यांचं ताट रेडी झालेलं आहे. मामाला फार भूक लागली त्याच्यामुळे त्याने खाणं सुद्धा सुरू केलेलं आहे. मामा कशी बनली आहे. मम्मी तुझ्या मुलीने आणि तुझ्या भावाने बनवलेली पावभाजी. टेस्टी छान झाली आहे. मला फार आवडली. आणि इथे अशी आजोबांना तर आवडलेलीच आहे. तर एक आपण ट्रायल घेऊया.
कांदा कमी पडते का पाहिजे एवढा चिरू काय अप्रतिम अशी पावभाजी बनवलेली आहे माझ्या मामानी आणि माझ्या बहिणीने. तर आता आपण हे अगोदर खाऊन घेऊया, मग आपण भेटूया. तर हा अतिशय सुंदर असा माझा पहिला व्लॉग झालेला आहे. ह्या दोघांनी मिळून गुड नाईट खूप टेस्टी अशी पावभाजी खाऊ घातलेली आहे आम्हा सर्वांना. तर थँक्यू सो मच. तर इथेच आम्ही आमचा पहिला व्लॉग एंड करत आहे. थँक्यू सो मच. जुडून राहा आमच्यासोबत नेक्स्ट व्लॉग. आणि घंटी वाजवा. बाय बाय. बेल आयकॉनला क्लिक करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय. गुड नाईट.